गाईज, आज मी आले जिमवर. आज संडे आहे तर वर्कआउटसाठी आलेले आहे. जिम पूर्ण खाली आहे तर संडेला तसं मी वर्कआउट करत नाही, पण आता नेक्स्ट वीकमध्ये गावाला जाणार आहे आणि सुट्ट्या होणार आहेत माझे 4-5 दिवस, त्यामुळे थोडे एक्स्ट्रा कॅलरी बर्न करून जाणार आहे म्हणून आलेली आहे. आणि आज करणार आहे. माझा बॅकचा वर्कआउट राहिलेला होता आठवड्यामध्ये, एक दिवस जिम बंद होती म्हणून ते पण पूर्ण करायचं आहे मला. तर आता करणार आहे वर्कआउटला स्टार्ट. मी वर्कआउटच्या मध्ये पण छोट्या छोट्या क्लिप्स घेणार आहे आणि त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. बघू शकता तुम्ही, जिम पूर्ण खाली आहे, कोणच नाही आहे अजून. आता सगळे येतील 5च्या नंतर. जिमचा टायमिंग 5चा असतो संडेचा. तर आता तोपर्यंत मी माझं वर्कआउट करून घेईल थोडाफार. पूर्ण खाली आहे पूर्ण. आमचा क्लिनिंग चालू आहे जिमची. सो चला वर्कआउटला स्टार्ट करूया. सगळ्यात अगोदर वॉर्मअप करणार आहे. बॅकचा वर्कआउट आहे आणि डेडलिफ्ट मारायचा आहे, त्यासाठी वॉर्मअप खूप महत्त्वाचा आहे. तर अगोदर वॉर्मअप करूया. अगोदर मी बार्बलनी करणार आहे विदाऊट वेटचं. वॉर्मअप सेट असणार आहे तो, त्याच्यानंतर मी वेट टाकणार आहे डेडलिफ्टसाठी. अगोदर 10 किलो टाकते, कारण डेडलिफ्ट मला हेवी जात नाही आहे. लास्ट 80 किलो मारलेलं आहे मी फक्त. तर आता टाकते 10 किलो. आणि बारचं वेट आहे 20 kg. आय थिंक 20-25 kg असेल. मला पण तेवढं आयडिया नाही आहे, पण 40 किलो असणार आहे ते मिनिमम. परत 10 किलो ॲड करते मी. टोटल 60 kg. मध्ये मध्ये पाणी पिणं पण महत्त्वाचं आहे. हेवी मारत असेल तर नक्की बेडचा यूज करा, जेणेकरून तुमच्या बॅकवर जास्त प्रेशर नाही होणार आणि इंजुरीचे चान्सेस खूप कमी होतील. बेल्ट लावला व्यवस्थित. चला तर मग आता 60 kg. डेडलिफ्टमध्ये वाट लागते, पूर्ण वाट. 100 किलो कधी जायचं मला. आता ट्राय करते मी, तरी 10 किलो ॲड करणार आहे परत. मिनटं रेस्ट करूया.
80 किलो आता 10 ॲड केलेत परत 80 किलोचं मारते, बघू जातं का. काहीच 80 किलो. लास्ट टाईम पण 80 किलो मारले होते मी, पण मला परत डाऊट येतो की आता आज जाईल का नाही. पण मी ट्राय करते, जर गेलं तर 100 kg मारणार आहे मी. तर चला बघूया. ऐंशी किलो खूप मुश्किलनं गेलेलं आहे, 100 किलो नाही जाणार. तरी ह्या वेळेला तर ट्राय नाही करणार, कारण गावाला जायचं, कंबर मोडली तर काय करू. चला आता लॅट पुल डाऊन मारणार आहे. आता लॅट पुल डाऊनचे 3 सेट घेणार आहे, त्यानंतर मग सिटेड रो घेणार आहे. खूप लाईट वेट गेलं, थोडं वेट वाढवणार आहे आता. मी असा पहिला व्हिडिओ बनवते, काही चुकलं असेल तर प्लीज इग्नोर करा, कारण मला सवय नाही आहे असं वर्कआउटमध्ये असं बोलत व्हिडिओ बनवायची. फर्स्ट टाईम बनवते, तर प्लीज समजून घ्या. 10 किलो वाढवते, बघू जातो का वेट. वेट वाढवल्यानंतर रेप्स ऑटोमॅटिक कमी होतात, त्यामुळे अगोदर 15 आणि आता 12 मारले फक्त. आता 50 किलो मारणार आहे, तर बघ जाईल का 50 किलो. नाही गेले 50 किलो, फक्त 4 रेप्स गेले. हेवी वेट मारण्यापेक्षा लाईट वेट मारून मला पूर्ण प्रॉपर फॉर्ममध्ये मारलेलं कधी पण योग्य वाटतं, त्यामुळे मी जास्त वेट मारायला जात नाही कधी. आज पूर्ण बॅकचा वर्कआउट, बायसेपचा वर्कआउट आणि 4 आर्म्स हे तिन्ही वर्कआउट करणार आहे. आणि सगळ्याचे व्हिडिओ क्लिप्स घेऊन जर मी अपलोड केले तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्ही पण बोर होणार बघून. त्यामुळे मी हे 2च वर्कआउटचे व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यानंतर मी एखादा जर व्हिडिओ शूट केला तर तो रीलमध्ये अपलोड करेन. तर त्यासाठी तुम्ही कनेक्ट राहा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, जेणेकरून मला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी अजून जास्त हिंमत येईल आणि मला अजून असं मोटिवेशन भेटेल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.